नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज या पदासाठी सादर करायचा आहे। 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात अर्ज करण्यासाठी। तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर याच भरतीबाबत थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या विभागाअंतर्गत येत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी कर्मचारी पदांची भरती या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी या पदभरतीची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेल्या। तर एका वृत्तपत्राच्या माध्यमातून या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, संगणक परिचालक व शिपाई या संवर्गातील खालील पदांची पदभरती या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्याकरिता रिक्त पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, त्याचप्रमाणे वेतनबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदासाठी असलेली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता, संगणक परिचालक या पहिल्या पदासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट होत आहे। एक रिक्त पदसंख्या खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर शिपाई हे दुसरे पद, त्याकरिता एक रिक्त पदसंख्या विमुक्त जाती अ करता या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर या पदासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज करण्याकरता इच्छुक असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। अर्ज करण्याकरता शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय लागणार आहे, तर संगणक परिचालक या पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचसोबत एमएससीआयटी उत्तीर्ण, एमएस ऑफिसचे नॉलेज, त्याचप्रमाणे टॅली अकाउंटिंग किंवा मराठी इंग्रजी टायपिंगचे उत्तीर्ण प्रमाणपत्र या अनुभवास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता संगणक परिचालक या पदासाठी इथे देण्यात आलेले आहे। त्यानंतर शिपाई हे दुसरे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। त्या पदासाठी अर्ज करण्याकरता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर अशा प्रकारे या दोन पदांची ही पदभरती दोन रिक्त पदसंख्येसाठी होत असून तुम्ही जर या पदासाठी दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, वयाची अट या पदासाठी काय लागणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता 1 मार्च 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे। तर कमाल वय या ठिकाणी 35 वर्ष इथे देण्यात आलेले आहे। खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी ही अट असणार आहे। तर आरक्षणानुसार या ठिकाणी बघू शकता, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्ष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर वयाची अट या ठिकाणी 18 ते 40 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर या पदासाठी वेतन किती असणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता, संगणक परिचालक व शिपाई या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतन श्रेणी लागू असणार आहे। तर या ठिकाणी उत्कृष्ट वेतन इथे दिल्या जात आहे। तर या ठिकाणी घाबरण्यासारखे काही कारण नाही। त्याचप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी वेतन सुद्धा एक उत्कृष्ट प्रतीची या ठिकाणी दिल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल असाल किंवा इच्छुक असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी कशा पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, उमेदवाराने साध्या कागदावर सुवाच्य अक्षरात सविस्तर तपशिलासह अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। अर्जासोबत वयाबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हताबाबतचे प्रमाणपत्र, उमेदवार मागासवर्गीय असल्याबाबत जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, अर्जासोबत राजपत्रित अधिकारी, स्थानिक प्राधिकरण संस्थेचा सदस्य किंवा बाजार समिती अध्यक्ष किंवा सदस्य यांच्याकडून वर्तणुकीचे प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, ही कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, निवड प्रक्रियेबाबत सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर शिपाई या पदासाठी मुलाखत घेतल्या जाणार आहे। तर संगणक परिचालक या पदाची प्रात्यक्षिक पहिल्यांदा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि जे उमेदवार या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांची या ठिकाणी मुलाखत इथे घेतल्या जाऊन त्यांची निवड इथे केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे माहिती या ठिकाणी निवड प्रक्रियेबाबत इथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी बघू शकता, या विभागाचा ऍड्रेस सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। तर साध्या कोऱ्या कागदावर सुवाच्य अक्षरात तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। त्यासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे या ठिकाणी जोडायची आहे। वर दिल्याप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता आणि ऍड्रेस
हा अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेला आहे. 15/4/2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच पोस्टाच्या माध्यमातून किंवा स्वहस्ते या ठिकाणी जाऊन तो अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता. 15/4/2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ॲड्रेस हा नोंद करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अर्ज सादर करताना कसली अडचण जाणार नाही. रजिस्टर्ड पोस्टाने किंवा समक्ष कार्यालयीन वेळेत जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. या जाहिरातीमध्ये संपूर्ण पदाबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, संगणक परिचालक व शिपाई या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा. तर अशा प्रकारे या पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.